राजकारणात कितीही कट्टर विरोधक असला तरीही त्याच्याविरुद्ध नेहमी गराळं चोखली पाहिजे असं काही नाही. याला काही राजकारणी अपवाद असतात. विरोधकाने चांगल्या कामाचे तोंड भरून कौतुक करणं हे एका सुज्ञ आणि खिलाडू वृत्तीच्या राजकारण्याची लक्षणे असतात. असाच एक योगायोग वैजपूरकरांना पाहावयास मिळाला. दोन राजकारणातील हाडवैरी एका व्यासपीठावर आले आणि सर्वांच्याच भोवया उंचावल्या. केवळ एका व्यासपीठावरच नाही तर एकमेकांच्या शेजारी शेजारी होते. हा किस्सा आहे शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी या दोघांचा. राजकारणात कोणीच कोणाचे कायम मित्र अथवा शत्रू असत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी हे दोघेही सध्याच्या राजकारणातील हुकमी एक्के आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचेही राजकारण जवळपास समांतर आणि सल्ल्याने चालले. असे असले तरी राजकारणात सर्वांनाच महत्त्वाकांक्षा असते. तसे दोघेही याला अपवाद नाहीत. त्यात काही गैरही नाही. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच दोघांचे मार्ग वेगळे झाले आणि मग सुरू झाली एकमेकांवर चिखलफेक. निवडणुकीच्या धामधुमीत डॉक्टर परदेशींनी भाजपच्या कमळाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे सेनेची मशाल हाती घेतली, तर दुसरीकडे आमदार बोरनारेंनी आपला धनुष्यबाण हाती ठेवून तेथेच राहिले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर राळ ओढवीत रान पेटवले. यात बोरनारेंनी बाजी मारून मैदान जिंकले. या काळात बहुतांश कार्यक्रमात दोघांनाही एका कार्यक्रमात आणि एकाच व्यासपीठावर आणि तेही शेजारी शेजारी बसलेले असल्याची पाहावयाची संधी कुणालाच मिळाली नाही. पण 9 फेब्रुवारी रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सेवेचे लोकार्पण सोहळ्याचे निमित्त होते. या निमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि चर्चेचा विषय ठरला. आमदार बोरनारे अगोदरच व्यासपीठावर येऊन विराजमान झाले होते. तदनंतर काही मिनिटांनी डॉक्टर परदेशींचे व्यासपीठावर आगमन होताच बोरनारेंनी डॉक्टर या असं म्हणून साद घातली. तेवढ्यात तत्परतेने डॉक्टर परदेशींनी प्रतिसाद दिला. साद घातली आणि प्रतिसाद मिळाला असं काहीसं झालं. डॉक्टर परदेशींनी आपल्या भाषणातून आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सेवा सुरू झाली ही बाब खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. याबद्दल शासनाचे जाहीर आभार असे गौरवोद्गार काढले. या गौरवोद्गाराने आमदार नक्कीच सुखावले असतील यात शंका नाही. राजकारणातील कट्टर विरोधक असूनही त्यांच्याबद्दल असे तोंड भरून कौतुक करण्यासाठी ते काळीज आणि तेवढेच मोठे मनही लागते. डॉक्टर परदेशींनी बोरनारेंचे कौतुक करण्याचा कोणतीही कसर सोडली नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि केलेल्या विकास कामांची कौतुक करून पावती देणं हा भाग वेगळा असतो. हे डॉक्टर परदेशींसारख्या खेळाडू वृत्तीच्या राजकारण्याकडून दाखवून दिलं. दोघेही एकमेकांशेजारी बसलेले होते, परंतु संवाद अबोल होता. दोघांच्या भावमुद्रेवरून मनात काहीतरी शिजतंय याची प्रचिती येते. मुद्रेवरील गहनता, धीर गंभीरता खूप काही सांगून जाते आणि विशेष म्हणजे दुसऱ्या छायाचित्रात दोघांची भावमुद्रा एकच आहेत, परंतु चेहऱ्यावर दोघांनी ठेवलेले हात ही मुद्राही समसमान यावी हा एक योगायोग म्हणावा लागेल.